नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सामान्य जनता या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आयुष्यमान कार्ड म्हणजेच नागरिकांना 5 लाखापर्यंत उपचार हा मोफत दिला जातो. आता या आयुष्यमान कार्डमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता हे जे कार्ड आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. म्हणजेच 70पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना आता सर्वांना आयुष्यमान कार्ड देण्यात येणार आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड हे काढू शकता. तुम्हाला कोणत्याही रॅशन कार्डची गरज लागणार नाही व अन्य कुठल्याही कागदपत्राची तुम्हाला या ठिकाणी गरज लागणार नाही. म्हणजेच तुम्ही फक्त तुमच्या आधार कार्डच्या सहाय्याने हे जे आयुष्यमान कार्ड आहे ते तुम्ही काढू शकणार आहात. आता हे कार्ड ऑनलाईन कसं काढायचं ते सांगतो. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व नवीन नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला beneficiary.nhs.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर खाली जे स्क्रोल डाऊन करत घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बेनिफिशियरी आणि ऑपरेटर असे 2 ऑप्शन दिसतील. तर बेनिफिशियरीवर क्लिक करून आपल्याला कॅप्चा कोड आणि आपला मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP या ठिकाणी भरून कॅप्चा कोड भरून आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला स्टेट, आता इथे खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सीनियर सिटीजन, क्लिक हेअर टू इनरोल असं ऑप्शन दिसेल. या पोस्टरवर आल्यानंतर क्लिक हेअर टू इनरोल या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला आधार नंबर विचारला गेला आहे. तर आधार नंबर आपल्याला इथे टाकून कॅप्चा कोड भरून घ्यायचा आहे. फॅमिली ID टाकायचं काम नाही आणि सर्च करून इथे सर्च केल्यानंतर क्लिक हेअर फॉर फ्रेश एन्व्हायरमेंट, तर क्लिक हेअर या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक हेअर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 3 ऑप्शन दिसतील: आधार, OTP, फिंगरप्रिंट, RIS स्कॅन. तर आपण आधारवर व्हेरीफाय करून घेणार आहे. आधारवर व्हेरीफाय केल्यानंतर हे टर्म्स अँड कंडिशन आलो करायचं आहे. आलो केल्यानंतर इथे बघू शकता आर यू बेनिफिशियरी ऑफ, म्हणजे हा जो आपण ज्याचा फॉर्म भरतो आहे त्याला काही योजना मिळत आहे का. तर आपल्याला इथे माहीत असेल तर येस करायचं आहे आणि नसेल तर डायरेक्ट आपल्याला नन ऑफ द अबव या बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला याची काही आयडिया नाही तर आपण इथे नन ऑफ द अबव या बटनावर आपण क्लिक करणार आहोत. तर इथे नन ऑफ द अबव या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली तुम्ही बघू शकता प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली जी माहिती आहे ते या ठिकाणी आलेली आहे. इथे आता खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला उजव्या साईडला एक बॉक्स रिकामा आहे. तिथे आपल्याला आपला फोटो म्हणजे लाईव्ह फोटो फॅमिली मेंबरचा नाही तर आपला तिथे टाकायचा आहे आणि आपल्याला इथे मोबाईल नंबर विचारला आहे तो नो करा आणि आपली कॅटेगरी जी आहे ती इथे सिलेक्ट करून घ्या. इथे कॅटेगरी बघू शकता ऑदर बॅकवर्ड क्लास OBC. जर तुमची NT कॅटेगरी असेल तर OBC तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर आपण इथे आपली कॅटेगरी जी विचारली आहे ती आपण आपल्या कॅटेगरी आपण इथे सिलेक्ट केलेली आहे आणि नंतर आपल्याला आपला पिनकोड विचारला आहे तो पिनकोड इथे व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला जिल्हा विचारण्यात येईल. आपला जो जिल्हा आहे आणि आपलं जे रुरल अर्बन म्हणजे आपलं गाव शहरी भाग ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तालुका इथे टाकून घ्यायचा आहे. तालुका टाकल्यानंतर आपल्या गावाचं नाव इथे विचारण्यात गेलं आहे तर गावाचं नाव टाकून आपल्याला डेट ऑफ बर्थ आणि आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करून इथे आय डू नॉट हॅव एनी अदर फॅमिली मेंबर, म्हणजे इथं आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरचं जर नाव टाकायचं असेल म्हणजे मुलगी, फादर, हजबंड, आपले जे घरातले व्यक्ती आहे वाईफ, तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. अन्यथा तुम्ही आय डू नॉट हॅव एनी अदर फॅमिली मेंबर या ऑप्शनवर क्लिक करू शकता. म्हणजे तुम्हाला ही माहिती भरायचं काम राहणार नाही आणि आय सर्टिफाईड दॅटवर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली KYC कंप्लीट झालेली आहे. तर आता आपल्याला आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करायचं आहे. तर क्लोज या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण आयुष्यमान कार्ड हे 5 ते 10 मिनटात आपलं तयार होईल. परत आपल्याला या ऑप्शनवर यायचं आहे. तर इथे या स्क्रीनवर आल्यानंतर आपण आता कम्प्युटर स्क्रीनमध्ये आलेलो आहे. परत एकदा आपल्याला क्लिक हेअर टू एनरोलवर क्लिक करायचं आहे. क्लिक हेअर टू एनरोलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला इथे आधार नंबर भरून घ्यायचा आहे. आधार नंबर भरून घेतल्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड इथे व्यवस्थितरित्या टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली फॅमिली ID इथे तयार झालेली आहे आणि आपला फॉर्म जो आहे कार्ड स्टेटसमध्ये अप्रूव्हड झालेला आहे. आता इथे आपल्याला ॲक्शनमध्ये डाउनलोड हे ऑप्शन येत आहे. तर आपल्याला आधार नंबर व्हेरीफाय करून टर्म्स अँड कंडिशन ऑलो करायचं आहे आणि आपल्या
आधार नंबरवर आणि मोबाईल नंबरवर, समजा जे आधार नंबर आपला मोबाईल नंबरला लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल आणि मोबाईल नंबरचा एक OTP येईल. हे OTP आपल्याला इथे व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचे आहे. हे OTP टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला ऑथेंटिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेटमध्ये आल्यानंतर आपलं जे कार्ड आहे ते बनलेलं आहे. आता हे कार्ड आपण डाउनलोड करू शकता किंवा आपण PVC